बातमी नाशकातून महायुतीत पुन्हा रस्सीखेच पाहायला मिळतेय। नाशकात विधानसभेच्या जागांसाठी भाजपा आणि शिवसेनेत रस्सीखेच पाहायला मिळतेय। भाजपा 15 तर शिवसेनेकडून 7 जागांवर दावा करण्यात येतोय। शिवसेनेच्या 7 जागांवरील दाव्यानंतर भाजपानेही आक्रमक भूमिका घेतली आहे। 15 विधानसभा मतदारसंघात प्रत्येक बूथ लेवल पर्यंत आमचं काम असल्याचं भाजपानं म्हटलंय। प्रत्येक मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांना ही जागा आपल्या पक्षाला मिळावी ही इच्छा आहे। 15 जागांसाठी भाजपाचा आग्रह आहे, मात्र महायुतीच्या काही मर्यादा आहेत। तिन्ही मित्र पक्षातील वरिष्ठ नेते जागा वाटपाचा अंतिम निर्णय घेतील असं भाजपाकडून म्हणण्यात येत आहे। संघटनेचं काम असलं की जिवंत कार्यकर्ते असतात, क्षमतावान कार्यकर्ते असतात आणि सर्वांना असं वाटतं की इथे आमच्या पक्षाचा आमदार असला पाहिजे। त्यामुळे हे स्वाभाविक आहे की आम्हाला ती युतीत लढवायला मिळावी, परंतु युती धर्माचे काही निकष आहेत, काही नियम आहेत, काही अटी आहेत आणि त्याचा निर्णय करण्याची अथॉरिटी ही पक्षश्रेष्ठींना असते। आम्ही जनतेत काम करणारे कार्यकर्ते आहोत, तळागाळात पोहोचलेला हा पक्ष आहे। त्यामुळे त्याच्याच आधारावर मोदीजी आज पंतप्रधान आहेत। त्यामुळे महायुतीतल्या घटक पक्षाचा आदर हे सर्वच जण राखतील आणि प्रत्येक उमेदवार हा महायुतीचाच उमेदवार म्हणून त्याच्या पाठीशी आमची ताकद उभी राहील।